आज आपण आलो घाटी मध्ये, आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आपली मेन घाटी रुग्णालय जे आहे तिथं आलो. तर हा मेडिसिन विभागाच्या समोर मी आता उभा आहे. तुम्ही बघू शकता ते इथली बघा, ही पाण्याची व्यवस्था आहे. ते पाणी बघा तुम्ही एकदा भावांनो, म्हणजे ही व्यवस्था बघा फक्त तुम्ही. ही घाटी बघा, हे पियायचं पाणी बघा, इथं लोक कसे पाणी पितील हे बघा तुम्ही. म्हणजे हे बघा, हे कसं आहे, म्हणजे काय किती अवघड व्यवस्था आहे बघा. म्हणजे इथले रुग्ण बरे होण्यासाठी येतात ते इथून आणखी जास्त आजारी पडतील, मला तेच कळत नाही. हे बघा, हे कसं आहे, अन्न रोडावरती पडलंय, तिकडे कचरा बघा, इतका घाण आणि इतका विचित्र वास इथे येतोय. तर घाटी प्रशासन कुठे आहे, इथले कर्मचारी कुठे आहेत, इथल्या अधिकाऱ्यांना काही त्रास होत नसेल का? किंवा इथं जे रुग्ण जे होत येतात तर त्यांना थोडं तरी काहीतरी बरं वाटलं पाहिजे. म्हणजे मला ते खरं, म्हणजे मला असं वाटतं की घाटीमध्ये जे रुग्ण जे येतात ते इथं, ते त्यांना खरंच इथे येऊन ते बरे होतात का? का इथले असे डास, इथले असे मच्छर वगैरे चावून जर कधी डेंगू मलेरिया जर कधी झाला तर याला प्रशासन जबाबदार आहेच का? आणि प्रशासनाचा काय निष्काळजीपणा आहे हा? घाटी प्रशासनामध्ये कुठले अधिकारी आहे नाही का, कर्मचारी आहे नाहीत का? असतील तर अशी साफसफाई ठेवतात का? आता पियाच्या पाण्याच्या जागेवरती ती घाण तुम्ही बघा. हे बघा कसं झालंय, काय म्हणजे बोलण्यासाठी शब्द नाहीयेत. तर घाटी प्रशासनानं अशा गोष्टीकडे लक्ष द्यावा, माझी एवढी विनंती आहे.